हाय गाईस, तर आज आम्ही काढले झाडून. बघा इथं भांडी घासायला लागले ताई. भांडी झालेत घासून. इथं बघू शकताय तुम्ही. एवढी डबे वगैरे सगळे घासून झालेत. आता थोडंसंच राहिलंय. एवढी घासून ठेवलेत भांडी. बरण्या अजून पुसायच्या आहेत. आवरून चाललेत ऑफिसवरती. तर इथं ते बघा बाबा असं झाडून काढायला आणि आमचा बब्या असं काम वाढवायचं काम करायला लागलाय. तर बघू शकताय तुम्ही बब्या आमचा कसं काम वाढवून ठेवतोय. काहीतरी चालू आहे त्याचं खेळ करायचं काम. तर बाबा झाडून काढायला लागलेत. तर चला आजचा दिवसभराचा साफसफाईचा व्हिडिओ खास तुमच्यासोबत. इथं असं घसरगुंडी करून खेळायचं काम चालू आहे. बब्या हाय म्हण. इकडे बघून बघ. इकडं काय करायलायस? समोसा. कसला समोसा? हळूच आंबा खायचं चालू आहे. इथं आमच्या आंबा चोरचं बघा असं काही चालू आहे. आंबा चोरचं आमच्या इथं हळूच चाललंय आत. योगा 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 गेला बघा, आत गेला बघा. योगा 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 चाललोय. बाय पुरगी बिरगी आहे का बघायचं. इकडे इकडे बोल. इकडे माग पुरगी बिरगी आहे का बघायचं चाललाय. कुठं बघू. झाडून काढले, स्वयंपाक केला नाही. आहोंना पाठवालोय नाश्ता आणायला. बघा इकडे आहो चालला. झाडून काढणारी खर्च मी करायचं. तर ह्या आजी चटई घेऊन आल्या होत्या. त्यांच्याकडून आम्ही चटई घेणार होतो. त्या काय काय बोलत होत्या बघा जरास. मालगावला आल्यावर कवा तर सांगितलं असतं घेतला असतं मी बी एक होतं 15 रुपये. तिकडं आमच्या इकडे सगळं इकडचं असंच की महाग. ही नकोच म्हणाल ती पहिला दुकानात विचारतो. दुकानात आहे म्हणाल ती. मग असं म्हटलं आजी आहे म्हणताना विचारते तिला. खायला या शिळा भात आणि आमटी. सकाळी 5 वाजता आम्ही उठलोय. तर आत्ता वाजलेत घड्याळात 12:10. आत्ता आमचे नुसते भांडी घासून झाल्यात. संध्याकाळचा भात आमटी आम्ही खायला लागलो. बाय बाय. तस हा बघा आमचा बब्या झाडून काढताना भैयाची फळं घावलेत केलेली शाळेत. तर ते सगळं दाखवायचं काम चालू आहे बब्याचं आमच्या. ही बघा आमच्या सेनेची फळं. बोर्नविटा खायला लागलाय. आमच्या आई बरण्या पुसायला लागलेत. बाबा आमचे झाडून काढायला लागलेत. हा देत जा. 10 पेप्सी. किती रुपये दिलात? 10 रुपये. हा 10 पेप्सी घेऊन यायचं जा. मी बिन पगार बब्या आमचा पेप्सी घेऊन आलाय. आपल्याला तेवढं 2 पेप्सी घेतलाय आणि आम्हाला सगळ्यांना एक एकच दिलाय पेप्सी. आमचं झालं तुझं झालं काय? 2 पेप्सी घेतलाय.
पप्पाची वाट बघून बघून काय चालू आहे? ठेवलाय फिनाईल. फायनली ही एक खोली तर झालेली आहे झाडून काढून. आता भांडी मांडायचं काम चालू आहे. बघू शकताय तुम्ही, हे स्वच्छ झाले आहे खोली. आपली खोली आई आवरून घ्यायला लागल्यात, फक्त भांडी लावायची राहिलेली आहेत. आता आम्ही बाहेरची खोली काढायला लागलो झाडून. बघू शकता इथं आमचा बघा असं खेळ काढून खेळायला लागलाय आणि आम्ही इथं झाडून काढायला लागलो. सगळ्या वस्तू अशा झाकून वगैरे ठेवाव्या लागतात जेव्हा झाडून काढतो, कारण बाहेर जास्त काय ठेवायला जागा नाही आहे. चला तर तुम्हाला झाल्यावरती सगळं फायनल लुक होऊनचा नक्की दाखवा. घेऊन आल्यात आत्ता खायला बाहेरून. आम्ही थोडं थोडं खाऊन बसलोय. काय घेऊन आला तो का हे बब्या? काय खायला? तंडल्या पुरी भाजी. इकडं आम्हाला सगळ्यांना पाहिजे होता वडा सांबार आणि इथं ताटात आहे खाली वडा सांबार. भांडी घासल्यावर आमचं असं भांड्याची बचत करायचं काम चालू असते. ताटातच वडा सांबार घेतलाय. इकडे बघा बब्या वडा सांबार करायला कसं चालू आहे बघा बब्याचा. बब्या बोल जरा. थम्सअप झाल्यावर थम्सअप प्यायचं काम चालू आहे. रूमचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. सगळं झाडून आता स्वच्छ असं काढून झालेलं आहे. एक रूम आत्ता झालेली आहे. आता इथं आहोंनी काल नाईट करून आल्यात, त्यामुळे झोपण्यासाठी अंथरूण घातलंय, कूलर लावलाय मस्त असा. आता ते आणि बब्या झोपणार आहेत आमचे. आहो बाबा बेड जरासं त्याचं दिशा जरासं बदलून लावत आहेत, कारण कायम काहीतरी वेगळं केलं ना जरासं आपल्यालाच बरं वाटतंय घरात वेगळं काहीतरी केल्यावर. त्यामुळे बेड आमचा असा होता पहिला, आता असं लावायचं काम त्यांचं चालू आहे. आमावरायचे चालू आहे. अजून एवढा पसारा सेट करायचा आहे सगळा. आत्ता झाडून झालेला आहे. देवपूजा चालली आहे मस्त अशी. सगळं झाडून झालं आहे. आता देवपूजा राहिली आहे शेवट, तर देवपूजा चालली आहे आता इथं. हो आमचे परत बाहेर जाण्यासाठी आवरलेले आहेत. सकाळी एक राऊंड झाला आहे बाहेरचा, आता आणि चालले आहेत आवरून मस्त असं. किंवा आमच्या बब्याचं खरकट तोंड बघा. दिवसभर 2 कपडे बदलून सुद्धा बिना आंघोळीचा बसलाय असं दिसायला लागलंय. बघू शकता इथं बघा. हे सगळं झाडून आम्ही काढलंय का ह्यानं काढलंय तेच आम्हाला काय कळेना झालंय. बघा हेचं तोंड हसायला लागलंय आता. बघा जरा असं. फायनली देवपूजा झालेली आहे. तर बघू शकताय तुम्ही आता देवपूजा झालेली आहे. सगळं झाडून पण झालेलं आहे. सगळं सेट झाले. अजून थोडा काही पसारा राहिला आहे, तो सेट व्हायचा आहे. अजून थोडासा राहिला आहे, तो अजून सेट व्हायचा आहे. तर हळूहळू तोही सेट होईल. एका दिवसात काही झाडून होत नाही, तरी पण काढायचा थोडासा प्रयत्न केला आहे. बघा झालं आहे सगळं. ॲटलिस्ट एवढा पसारा राहिला आहे, अजून तो सेट व्हायचा आहे. तर आम्ही जाणार आहोत थोडंसं बाहेर म्हणजे देवाला. कुठे जाणार आहे ते तुम्हाला ब्लॉग पडतील तसे तुम्हाला कळलंच कुठं जाणार आहे. तर त्यासाठी पूर्ण घर सगळं स्वच्छ केलं आहे. तर म्हटलं त्याचा पण व्हिडिओ आम्ही कसं स्वच्छ करतो काय करतो त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.